हॉटेलमध्ये थाळी आहे असं वाटते ना, पण ही हॉटेलमधली थाळी नाही आहे, ही घरीच तयार केलेली आहे. हा चिलापी फिश मासा आहे. त्याला मी फ्राय आणि करी हे दोन्ही प्रकार करून दाखवलेली आहे. तर हे बघा, मी आज तुम्हाला करी कशी बनवायची दाखवणार आहे. ह्याला आमसूल म्हणतात. हे आमसूल आहे ना 15-20 मिनटं पाण्यात जरी भिजवलं तरीही चालतं. आता आपण हे पाण्यामध्ये भिजवणार आहे आणि पुढे याचा वापर कसा करणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे. अशा प्रकारे पाणी टाकून ठेवा. म्हणजे आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर हा त्रिफळा आहे. तुमच्या भागात काय म्हणतात माहीत नाही. प्रत्येक भागात मसाल्याची वेगवेगळी नावं असतात. त्यामुळे इकडे तर आम्ही त्रिफळाच म्हणतो. हे बघा, याच्यामध्ये जी आतमध्ये बिया असतं ना ती पूर्ण काढून फेकून द्यायचं आणि फक्त वरचा टरफल घ्यायचं. आतली बी घ्यायची नाही. मिरीसारखी गोल राऊंडची बिया असते. हे बघा, तुम्ही बघू शकता. ही बी फेकून द्यायची आणि फक्त त्रिफळाचं वरचं आवरण घ्यायचं. बी अजिबात मसाल्यामध्ये लागली नाही पाहिजे. ही बी मिरीसारखी दिसते. हे पहा, अशा पद्धतीने. आता आपण याने जवळजवळ 7-8 त्रिफळा घेतलेले आहेत. ते पण 15-20 मिनटं पाण्यामध्ये भिजायला घालणार आहोत. हे चिलापी मासा आहे. ह्याला मी लिंबू आणि जाडं मीठ टाकून मस्तपैकी 15-20 मिनटं ठेवून देणार आहे. आपण जे कोकम घेतलं होतं ना, ते भिजायला ठेवलं होतं, ते हातानेच वाटीमध्ये कुस्करायचं आणि गाळणीने गाळून घ्यायचं आणि ते पाणी आपण माशावर टाकणार आहे. जेणेकरून माशाचा अजिबात वशाट वास येत नाही आहे आणि हाताचं तर अजिबात येत नाही आहे. लिंबू जरी असलं ना तर लिंबूही चालतं, पण मी कोकम पण टाकते कारण की माझ्याकडे कोकम होतं. हे बघा, अशा पद्धतीने. आणि अर्धा रस मी तसंच ठेवलेला आहे. आपल्याला पुढे मी सांगणारच आहे कशासाठी ठेवलेला आहे. जवळजवळ 3 कांदे घेतलेले आहेत. हे 3 कांदे बारीक रीतीने कापून घ्यायचे कारण की हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत. आणि दुसरे कांदे आहेत, हे जे उभे कापून घेतलेले आहेत ते मी मसाल्यासाठी घेतलेलं आहे. आता एवढं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं मी हे उभं कापून घेतलेलं आहे. तुम्हाला जर किसून जर घ्यायचं असेल तर तेही घेऊ शकता. आता अद्रकचा हा छोटासाच तुकडा घेणार आहे आणि लसूण. हे बघा, अशा पद्धतीने कोथिंबीर, अद्रक, लसूण, खोबरं, उभा कांदा आणि बारीक कट केलेला कांदा आणि आलं, एवढी सामग्री आपण घेतलेली आहे. आता हे आपल्याला ना कच्चंच वाटण करायचं आहे. तर कच्चं वाटण कोणतं करायचं ते तुम्हाला मी सांगते. आणि थोडेसे तांदूळही घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा ना आपण मिक्सरच्या भांड्यात खोबरं आणि तांदूळ वाटून घेणार आहोत. कारण की जर सगळं मिक्सिंग केलं ना अद्रक, लसूण, तर खोबरं आणि तांदूळ बारीकरित्या वाटल्या जाणार नाही आहे. म्हणून मी पहिल्यांदा खोबरं आणि तांदूळ अशा रीतीने वाटून घेणार आहे. आता जे आपण त्रिफळा पाण्यात भिजवलं होतं ना, हे पण मिक्सरमध्ये आपण टाकून घेणार आहोत. कारण की हे पण बारीकरित्या वाटलं गेलेलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची माशाची करी करत असताना तुम्ही त्रिफळा जरूर टाका. 5-6 माणसांची भाजी जर करत असाल तर 6-7 तरी त्रिफळा भिजायला ठेवा. हे बघा, अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक होतं. आता आपण लसूण आणि अद्रक टाकून घेऊ आणि कांदा आणि कोथिंबीर. आता काही प्रॉब्लेम होणार नाही. आपण थोडंसं पाणी टाकून जरी वाटून घेतलं खूप छान वाटण तयार होतं. आता हे आपण वाटण तयार करून घेऊ. पहिल्यांदा मी कोरडं वाटून घेतलं, नंतर थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. आता आपण रश्श्यासाठी फोडणी देऊ. तेल टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता मस्तपैकी तडतडला बघा. आता आपण कांदा टाकून घेणार आहोत. बारीक जो कट केलेले कांदे होते ना 2-3, तर ते टाकून घेतलेले आहेत. ते मस्तपैकी असे लालसर होईस्तोवर परतून घ्या. थोडंसं हिंग टाका आणि जो कढीपत्ता जो मी अख्खाच टाकला होता ना, तर त्याची काडी आता जरा वेळाने रिकामी झाली की ती काढून टाकायची. हळद टाकलेली आहे, लाल तिखट 1 चमचा टाकलेला आहे, धना पावडर टाकलेला आहे आणि घरातला गरम मसाला टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट आणि गरम मसाला हे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आता मस्तपैकी तेलात आपण मिक्स केलेलं आहे. आता जो वाटण तयार केलं होतं ना, हे पण मिक्स करून घेऊ. आणि हे कच्चं वाटण असल्याकारणाने आपण हे जवळजवळ 5-10 मिनटं मंद गॅसवर परतून घेऊ. जळलं तर वाटण जळलं नाही पाहिजे आणि परतून तर झालं पाहिजे. आणि असं परतायचं की जेणेकरून थोडं पाणी टाकून परतायचं की जेणेकरून त्याला तरी सुटली पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे. त्यामुळे खूप मंद गॅसवर असं तळत राहा. आणि जर खोबरं खाली लागत असेल तर थोडं पाणी टाकायचं आणि त्याच्यातच परतून घ्यायचं. आपल्याला तरी सुटलेली आहे. आता मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला रस्सा जेमतेम आहे ना मीडियमच ठेवायचं. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही आहे. आणि आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण मासे टाकणार ना तेव्हा अजून रस्सा वरती येणार आहे.
हे बघा कोकमचं पाणी ठेवलं होतं ते रस्स्यामध्ये टाकून घेऊ. ही जवळजवळ भाजी ना 5-6 माणसासाठी आहे. आता उकळी आली की पहिल्यांदा माशाचे डोके टाकून घ्यायचे, कारण की डोके शिजायला वेळ लागतो. म्हणून मधला भाग किंवा शेपटीचा भाग पहिला टाकायचा नाही. पहिल्यांदा डोके चांगले 10 मिनटं तरी शिजून द्यायचं मंद गॅसवर आणि थोडंसं वरतून अर्धवटच झाकण ठेवा, म्हणजे तरीही खूप सुंदर येते. हे बघा असे हळूहळू करून आपण मुंडके सोडून देऊ आणि 10-15 मिनटं शिजायला ठेवू. आता मला काही मासे फ्रायही करायचे आहेत, त्यामुळे ना मी मासे जे मधले मोठे मोठे पीस आहेत ना ते बाजूला काढून ठेवत आहे. जर लहान मुलं असतील तर शेपटाचा जरी भाग जरी तळून लहान मुलांना दिला तर त्याच्यामध्ये काटे कमी असतात, तर तो तुम्ही देऊ शकता. हे बघा मी आता तुम्हाला दाखवते. बरेच मी मोठे मोठे मासे घेतलेले आहेत, मोठे मोठे पीस झालेले मासे आणि शेपूट. आता आपले 10-15 मिनटं भरपूर वेळ झालेला आहे. भाजी टाकण्यासाठी जे मासे आपण बाजूला काढून ठेवले होते ना, आता ते मासे आपण टाकून घेऊ आणि हळूवारपणे रश्श्यातले मासे हलवून घेऊ, म्हणजे रस्सा ह्या माशांवर गेला तर व्यवस्थित शिजून निघतील आणि 5 मिनटं फक्त अर्धवट झाकण ठेवून शिजूनही निघतील. हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी आपली तरीही आलेली आहे. बघू शकता आपली भाजी ही तयार झालेली आहे. बघा किती मस्तपैकी तरी आलेली आहे. गॅसची फ्लेम लो करून अर्धवट झाकण ठेवली ना तर तरी खूप सुंदर येते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनची घंटी वाजवायला विसरू नका, म्हणजे माझ्या रोजच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोचत राहतील. प्रकारे माशाचा रस्सा घरी तुम्ही ट्राय करा, खूपच चविष्ट लागते आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कशी वाटली रेसिपी. बाय, भेटू आपण उद्या.